गाठ घेतोय पॉपिंग क्रीज मध्ये मात्र कुणाल घरत नाव आहे, नावाबरोबरच खरं तर त्याच्या या खेळाचा एक ब्रँड आहे, दर्जा आहे, तोच कुणाल. सलामीवीर कुणाल वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचा स्वीकार करेल. कशा प्रकारे खेळ सुरू होईल. 9 गेम प्ले सुरू होतोय. पॉइंटच्या दिशेने ढकलून दिला चेंडू. या वेळेला नाही थांबणार, चेंडू सरळ जातोय. जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी आलेला सामन्याच्या सुरुवातीला खणखणीत चौकार. तिरंगा रंग दिसू लागला आणि पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार. चौकार चौकारांनी धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 4च्या घरामध्ये. दुसरा चेंडू प्रभंजनचा कुणालसाठी. कुणाल अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. अगदी एखादा धागा सुईमधून ओवला जावा तशा प्रकारे 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर कडे जातोय. 4 धावांसाठी आलेला खणखणीत दुसरा चौकार. कर्णधार म्हणून नेतृत्व करणारा कुणाल घरत या वेळेला मात्र बरसला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 चौकार लगावले खरे या कुणालनं. प्रभंजनचा तिसरा चेंडू कुणालसाठी. मोठे फटके. अतिशय हलकासा कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडूला फील्ड होतो. 1 धावसंख्या पूर्ण झाली. 1 धावसंख्येनिशी 3 चेंडूंचा खेळ मैदानावरती संपला जातोय. धावसंख्या धावपटलावरती 1 न वाढली जातोय. धावसंख्या धावपटलावरती आपल्याला बिनबाद 9च्या घरामध्ये. खरं तर ज्याच्यासाठी बक्षिसांची या ठिकाणी खैरात झाली. डोंगरी 11 डोंगरी या संघाकडून किशोर घरत एक यशस्वी कर्णधार, एक यशस्वी खेळाडू. तर डोंगरी 11 डोंगरी संघाकडून नकद राशी 3000 रुपयाची धनराशी असेल जर लगातार 3 षटकार ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. या वेळेला काय होणार. चेंडू जाईल का सरळ सीमारेषेच्या बाहेर. तंत्रशुद्ध फलंदाजी आणि अगदी लेदर फॉर्मॅट मधून दाखवलेला एक नजाकत भरा फटका येतोय षटकार. दोन चौकार 1 षटकार 1 एकेरी. 15 धावसंख्या धावपटलावरती. सेकंड लास्ट टू गो प्रभंजन. केअर पॉइंट एंड कडून मध्यम गतीचा गोलंदाज. अतिशय सुरेख ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. या वेळेला काय होणार. फसला जातोय फटका. परतावं लागेल किशोरला. बॅक टू पॅव्हेलियन. फटक्यावरती प्रहार झाला. षटकार आला खरा. ज्या वेळेला टायमिंग साधला होता ताकदीचा काय एवढा वापर केला नाही, परंतु दुसऱ्या वेळेला ताकदीचा वापर खूप होता. टायमिंग मात्र साधला नव्हता. उंची जास्त घेतली फटक्यानं. इथं मात्र लांबी कमी घेतली. इथं मात्र लॉंग ऑनच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षकानं केली नाही चुकी. पकडला झेल. परतावं लागलं या षटकातील 5व्या चेंडूवरती. मात्र हा फलंदाज किशोर होतोय बॅक टू डगआउट. अतिशय नाराज अवस्थेमध्ये परतताना दिसतोय जीपी फुंडेचा कर्णधार आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज कौशल. पाहायचं आहे कौशल काय कौशल्य दाखवतोय. जीपी फुंडे टीम कडून 1 डाऊन साठी येतोय. इनॅट नंबर 3 3ऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी येतोय. जवळजवळ बरोबर आता रात्रीचे 11:09 होत आहेत. किंबहुना प्रतीक्षा आहे ती आम्हाला 49 मिनिटांची. कधी एकदा 16 जानेवारीचा. आणि त्याच्यानंतर मात्र निश्चितच आपल्याला प्रीतम दादांच्या अभिष्ट चिंतनाकडे जावं लागेल. कौशल फलंदाजी ट्रॅकवरती. येस. आणि निश्चितच खरं तर दुग्ध शर्करा योग आहे. अतिशय सुरेख अप्रतिम फटका होता. या वेळेला मात्र स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 1 धावसंख्या पलून काढली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 न वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 1 धावसंख्येनिशी वधारली जातोय. 1 बाद 16 1 षटकाच्या समाप्तीनंतर जीपी फुंडे.
असल्याचा माज नाही आणि नसल्याची लाज नाही, सातत्यानं अगदी साध्या राहणीमानात आणि उच्च विचारसरणीत राहिलेला महाराष्ट्रातील ख्यातनाम उद्योगपती जे म्हात्रे इन्फा प्रोजेक्टचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आणि एक आदर्शवत एक संयमी माजी नगराध्यक्ष पनवेल यांचे सुपुत्र सन्माननीय प्रीतम दादांचं आगमन थोड्याच वेळात या ठिकाणी होताना दिसेल। तर जाऊया, इथं मात्र एक षटक संपलं गेलं आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 16, टाईम अलर्ट करायचं आहे 20 मिनिटांमध्ये। किंबहुना हे जर 4 षटकं संपली नाहीत तर आपल्याला मात्र एक फलंदाज 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल। पुढचे दोन्ही सामने क्वार्टर फायनलचे 4 षटकांचे होतील याची नोंद खरं तर इथं दोन्ही संघांनी घ्यायची आहे, 4ही संघांनी घ्यायची आहे। अतिशय सुरेख सरळ सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न, या वेळेला काय होणार, जाईल चेंडू सरळ वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर, चौकार। तर निश्चितच या वेळेला अतिशय सुरेख आपण पाहू शकाल कसब कौशल्य आमच्या कॅमेरामनचं, अगदी चेंडू त्या कॅमेऱ्याच्या कोनात कॅप्चर केला जातोय, एक उत्तम क्षणचित्रांची मांदी आली। इथं मात्र अतिशय सुरेख सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न कौशल्याचा, कौशल्यपूर्वक खेळताना मात्र फटका फसला, चेंडू हुकला, चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातात, निर्धाव। आतापर्यंत 3 चेंडू फेकले, दोन चेंडू फेकले, त्याच्यावरती एक चौकार। अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला चेंडू आहे, फील्ड होतोय तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण केली। संत गतीने जरी सुरुवात असेल तरी हा स्लॉ खरं तर एक P1चं षटक होतं आणि त्या वेळेला अगदी निश्चितच 16 धावसंख्या आल्या कर्या, परंतु दुसरा षटक घेऊन आला टाकीगाव 11 टाकीगाव संघाचा संघनायक गोलंदाज संघनायक चैतन्य। सेकंड ओव्हर हाताळतोय, पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, तर तिसरा चेंडू 1। अगदी अलीकडच्या काळात या मैदानाच्या दक्षिणेकडे असणारा नवीन शेव्याचा मैदान गतवर्षी नाईट टुर्नामेंटमध्ये MLA ट्रॉफी खरं तर त्या ट्रॉफी दरम्यान निश्चितच गाजवला होता या चैतन्यानं। तो चैतन्य गोलंदाजी मार्कवरती सज्ज, अतिशय सुरेख डीप एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्र निवडला, चेंडू सरळ येतोय, तिथं मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला फेल करतोय। एक धावसंख्या पलून काढली, एक धावसंख्येनंच समाधान मानलं, धावसंख्या 1 वधारली गेली, धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 22च्या घरात 22, लॉस ऑफ 1 विकेट्स। किशोर घरत सारखा मोहरा परतला, परंतु कौशल्यानं मात्र त्या किशोर घरतची पारी सांभाळताना दिसला। थोडासा उचली दिलेला चेंडू, या वेळेला निश्चितच अवांतर स्वैरमारा घोषित करतायत आणि इथं मात्र तिसऱ्या पंचाचा नो ओके अवांतर स्वैरमारा, खराब मारा, चैतन्याला इशारा दिला जातोय विमरसाठी। अतिशय सुरेख स्टडीट चेंडू जाईल सीमारेषेच्या आरपार, आलेला आपल्या बॅट मधील एक नाजाकद भरा फंटॅस्टिक सिक्सर। योद्धा एक युवकांचं प्रेरणा असतो, अतिशय सुरेख परत एकदा बॅक टू बॅक आलेल्या पाहुण्यांचं मुख्य मान्यवर आदरणीय प्रीतम दादा म्हात्रे, एक संघर्ष योद्धा, प्रेरणादायी व्यक्तिमत्व, साधी राहणी, उच्च विचारसरणी, ज्याचे विचार प्रांजल, पनवेलच्या महानगरपालिकेचा विरोधी पक्ष नेता म्हणून कार्यभार सांभाळताना तमाम युवकांना एक ऊर्जात्मक विचार, एक प्रेरणादायी विचार देणारा
एक संघर्ष योद्धा या ठिकाणी मार्गस्थ होताना दिसतोय. 16 जानेवारी हुतात्मा दिन म्हणजे ज्यांचा अभिष्ट चिंतन, ज्यांचा वाढदिवस, खर तर संस्कारच ज्यांच्याकडून प्राप्त झाले अशा भाऊसाहेबांचे चिरंजीव अशा प्रीतम दादांचं आगमन या ठिकाणी होताना दिसतोय. पनवेल उरणमधील आगमनाचा आहे. ज्यावेळेस अम्मा उरणकरांच्या मनाने ठाव घेतला आणि सातत्यानं या युवकांना सोबत घेऊन लढण्यासाठी तत्परतेने उतरला. त्यांच्या समवेत ममताताई मात्रे. वेलकम, स्वागत आहे ममताताई मात्रे. एका प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषामागे एका स्त्रीचा हात आहे आणि आस्थादायक धार्मिक आजच्या कार्यक्रमातील मुख्य मान्यवर प्रीतमदादा मात्रे यांच्या पवित्र शुभहस्ते शिवपूजन केलं जातो आहे. ममताताई मात्रे यांच्या पवित्र शुभहस्ते शिवपूजन केलं जातो आहे. आऊसाहेबांची लेख आहे. आऊसाहेब, तुम्ही जन्माला आल्या नसत्या या महाराष्ट्रात तर नसते दिसले मंदिरांवरील कळस आणि नसत्या दिसल्या अंगणातील तुळस. आणि म्हणूनच वयाच्या 11व्या वर्षी आदिलशाच्या दरबारात आदिलशाला समोरून बोलणारा की हम नहीं घबरते किसको हे आवाज ऐकल्यानंतर आदिलशा सुद्धा चरकला होता. त्या करडी नजर असणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातीलच नाही तर विश्वातील महान योद्ध्याला हा मानाचा मुद्रा केला जातोय शेतकरी कामगार पक्षाच्या युवकांच्या माध्यमानं. आजच्या कार्यक्रमातील प्रीतमदादा मात्रे आजच्या सन्माननीय पाहुण्यांचं शुभागमन अतिथी कक्षात होतोय. परत एकदा जाऊया मॅच कडे. एक छानसा कार्यक्रम संपन्न होतोय आणि आज अप्रतिम आजचा खेळ अभिष्ट चिंतन ज्यांचं महत्वपूर्ण असेल, कारण ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण ऑन स्क्रीनला पाहू शकाल त्या सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न होताना दिसेल. तर काही क्षणांची विश्रांती घेतील आणि परत एकदा सर्व आयोजकांच्या उपस्थितीत त्यांचं अभिष्ट चिंतन संपन्न होईल. दुसरं षटक आणि दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या मात्र उभारल्या गेल्या. धावसंख्या धावपटलावरती 35च्या घरामध्ये 1 बाद 35. कुणाल गरत आणि कौशल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज अमय. अमय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळतोय. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न यावेळेस काय केला जाईल. एक टप्प्यावरती चेंडू अडवला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरकडे. चेंडूला फील्ड होतोय तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण. एक धावसंख्येने धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 3 दशक आणि 6 36च्या घरामध्ये 36 लॉस ऑफ 1 विकेट्स. 1 बाद 36. आपण ऑन स्क्रीन पाहू शकाल सन्माननीय मान्यवरांची मंदी आली आणि म्हणूनच ज्यांच्या वामांगी साक्षात जशी विठ्ठलाच्या रुक्मिणी त्याचप्रमाणे ममताताई म्हात्रे. खरं तर स्विचिट करण्याचा प्रयत्न या बलाला निश्चितच फसला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसली. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना. 2 षटक एवढ्या मोठ्या धावसंख्या दिल्यानंतर तिसरं षटक हाताळण्यासाठी आला अमय. अमयनं मात्र इथं जकडून ठेवलंय. नाव आहे कौशल. फलंदाजी मार्कवरती सज्ज. अजूनही कुणालच्या बॅटला सूर गवसत नाही. 2 चौकार आले खरे, परंतु कर्णधार अतिशय सुरेख सरळ सरळ हाताने मारण्याचा प्रयत्न. जाईल का चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथं मात्र निश्चित पकडला गेला. झेल परतावं लागेल या फलंदाजाला. नाव आहे कौशल. होतोय बॅक टू पॅव्हेलियन.
इथं मात्र या कौशलची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती फलंदाज येतोय. फलंदाजाचं नाव आहे राहुल मात्रे. जीपी फुंडे टीम कडून नाणेफेकीचा कौल हारला. प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी पाचारण केलं टाकीगाव 11 टाकीगाव संघाला आणि मात्र टाकीगाव संघानं पहिलं षटक प्रबंजननं हाताळलं. 16 धावसंख्या दिल्या. दुसरा षटक घेऊन आला चैतन्य. ज्या वेळेला धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसल्या त्या 35 आणि आत्ता मात्र तिसरं षटक धावसंख्या धावपटलावरती आहे 36. पुढचा चेंडू अमय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, ढकलून देण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या भरासा बाहेरून जाणारा चेंडू, बोकडवीरा विले जैन कडून जाणारा चेंडू अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 37च्या घरात 37. लॉस ऑफ 2 विकेट्स 2 बाद 37. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील तिसरं षटक. अतिशय सुरेख सरळ सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न. या वेळेला चेंडू जाईल का? सीमारेषेच्या बाहेर चेंडू परत एकदा येतोय. राहुलच्या बॅटमधून आलेला एकणकणीत चौकार. ही आहे पॉवर ऑफ यूथ. ही आहे युवकांची पॉवर. पाहू शकाल ज्यांच्या डोक्यावरती मानाचा फेटा आज बांधला जातोय या उत्सव मूर्तीच्या, या खरं तर सत्कार मूर्तीच्या. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, पकडला गेला जेल. परतावं लागेल या फलंदाजाला. परत एकदा राहुल बॅक टू पॅव्हेलियन. मनातील नाव किंबहुना आजही, कालही आणि उद्याही प्रीतम दादा. खरं तर या नावातच प्रत्येक खरं तर युवकाला एक प्रचंड ऊर्जा देणारं बळ मिळतोय आणि म्हणूनच या युवकांनी आयोजित केला शेतकरी कामगार पक्ष युवा एका संघर्ष योद्धा ट्रॉफीचं आयोजन. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय सीमारेषा छेदून. या ठिकाणी मिळतात परत एकदा धावा 4. धावपटालावरती पाहायला मिळतात 45. लॉस ऑफ 2 विकेट्स 2 बाद 45. 3 बाद 45 धावसंख्या धावपटालावरती आपल्याला पाहायला मिळत आहे जीपी फुंडे संघाच्या. कर्णधार या ठिकाणी आपण पाहू शकाल जीपी फुंडे संघाचा यशस्वी ठरला. षटकार आला खरा या किशोरच्या बॅटमधून, मात्र जसं सर सेनापतीनं योगदान द्यायला हवं तसं दिलं नाही. परतला आणि त्याच्यानंतर मात्र सरळ थेट या ठिकाणी मात्र अजूनही कुणाल सलामीला गेलेला तग धरून उभा आहे, कॅपेबल असणारा. चला पाण्याची व्यवस्था करायची आहे, 12वा प्रतिनिधीच पाणी घेऊन जाईल असं नाही. कर्णधार संघमालक कुणी लगेचच पाण्याची व्यवस्था मैदानात करायची आहे. आणि निश्चितच खरं तर एकदा का 2 षटकं झाली की सन्माननीय प्रीतम दादा आपला वेळ न घेता या ठिकाणी अभिष्ट चिंतन पूर्व संध्येला केलं जाईल. आणि आज एक महत्त्वाचा दिवस आहे उरणकरांसाठी, एक दुग्ध शर्करा योग आहे. या जानेवारीच्या रखरखत्या उन्हात स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या सोबत 5 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आज हे सुगीचे दिवस पाहायला मिळत आहेत. ते सर्वात मोठं योगदान ज्या लढवय्या महापुरुषाचं आहे ते स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब. आता जानेवारीत होणारे जन्म हे विसरायला नको आणि म्हणूनच 16 जानेवारी उजाडली की आम्हाला प्रीतम दादांच्या वाढदिवसाची आठवण होतोय. तर आज त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून 15, 16, 17 आणि 18 अशा 4 दिवसाच्या डे नाईट टुर्नामेंट्स संघर्ष योद्धा प्रीतम दादा चषक 2025चे भव्य आणि दिव्य आयोजन. ऑन स्क्रीनवरती ज्या सन्माननीय अतिथींची इफेक्ट कमी कर याचा अतिथींची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय
त्या आदरणीय मान्यवरांची मांदी आली अतिथी कक्षात आहे. थोड्याच वेळात अगदी या कार्यक्रमातील मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत. जाऊया मैदानाकडे. 2 षटक शिल्लक आहेत अजूनही. टाकेगाव 11 टाकेगाव संघाकडून फेकले जातील 12 चेंडू. धावसंख्या धावपटलावरती आहेत 45. अजूनही 12 चेंडूंमध्ये कितीशा धावसंख्या जमा करतोय जीपी फुंडे संघ. पुढचा चेंडू आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. कलाइयों के सारे मोडने का प्रयास असफल ठरला खरा. इथं मात्र अवांतर स्क्वायर दूषित खराब मारा. एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 46 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 46. गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील खार पाटील. अतिशय सुरेख. ही ताकद, ही नजाकत, हाच दरारा. कुणाल गरजच्या बॅट मधून आलेला डीप मिड विकेटच्या दिशेनं भिरकावलेला गगनचुंबी षटकार. त्याच्यासाठी थांबलोय तेच करताना दाखवतोय. बॅट मधून आलेला एक खणखणीत षटकार. कुणाल आपल्या फलंदाजीतून एक छानसा फटका आपल्याला सजवताना दिसतोय. अतिथी कक्षात ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील. वेलकम, स्वागत आहे. बोकडविरा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष. परत एकदा अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. जोरदार अपीलला मात्र दाद दिली. या वेळेला मात्र लेग बिफोर विकेट कुणाल करत होतोय. बॅक टू पॅव्हेलियन. जीवनातील अविस्मरणीय आहे. जेव्हा ते विरोधी पक्षनेते नव्हते. पनवेल उच्चभ्रू उच्चशिक्षित लोकांची वस्ती जेव्हा नगरपालिका महानगरपालिकेत कन्वर्ट होतोय त्यावेळेस सुद्धा पनवेल तहानलेला होता. त्या तहानलेल्या पनवेलला खरं तर तहानमुक्त करण्याचं काम प्रीतमदादा म्हात्रे यांनी केलं होतं. आणि म्हणूनच जे म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत आज तादायत उरण पनवेलमध्ये असणारा सामाजिक कार्य जर पाहिलं तर किंबहुना प्रचंड मोठा आहे. आणि म्हणूनच उजवा कौल होता जनमताचा. आज अशा संघर्ष योद्ध्याचा अभिष्टचिंतन या ठिकाणी साकारला जाईल. ऑन स्क्रीनवरती रमाकांत पाटील त्यांना हस्तांदोलन देऊन किंबहुना अगोदरच ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा प्रदान करताना दिसत आहेत. जाऊया मैदानाकडे. नवीन आलेला फलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय साहिल म्हात्रे. साहिल फलंदाजी मार्कवरती मधल्या फळीतील हा फलंदाज येतोय. इन ॲट नंबर 6 6व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी येतोय जीपी फुंडे संघाकडून. शरीरयष्टी क्रिकेटला आणि क्रीडा क्षेत्रातील मैदानाला साजेशी आहे. फलंदाजी तशी करतोय का साहिल. पंचांकडून गाठ घेतोय. या षटकातील पुढचा चेंडू अर्थात चौथा चेंडू, तिसरा चेंडू. इथं मात्र 52 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. जीपी फुंडे अर्धशतकी खेळी पूर्ण करतोय. जीपी फुंडे अतिशय सुरेख सरळ आता खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस काय होतोय सीमा. इथं मात्र जेल टिपला गेला आणि मात्र परतावं लागेल या साहिलला बॅक टू पॅव्हेलियन. आणि निश्चितच निलेश म्हात्रे आज या अभिष्ट चिंतनाला मुख्य व्यासपीठावरती आहेत. प्रथमतः त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. चला तर जाऊया. या सत्रातील अजूनही मला वाटतं 1 षटक आणि काही चेंडूंचा खेळ बाकी असणार. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या वेळेला अभिजित ठाकूर मात्र फलंदाजी मार्कवरती जातोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणार आहे. कडाप्रार जोरदार अपील दाद दिली आणि या वेळेला मात्र हॅट्रिक प्राप्त करताना दिसतोय. लेग बिफोर विकेट्स कुणाल आणि त्याच्यानंतर परत एकदा हा फलंदाज आल्या पावली परततोय डगआउटकडे.
विकेट प्राप्त करताना दिसतोय. हॅट्रिक घेतली, 2 लेग बिफोर विकेट, 1 जेलबाद, अशा प्रकारची सफलता प्राप्त केल्या. 3 विकेट स्वतःच्या नावावरती घेतल्या. खरं तर आपल्या टीमला काहीसं योगदान देताना दिसतोय. तेही 4थं षटक हाताळतोय किंबहुना स्वप्नील. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक. स्वप्नील खार पाटील पुढचा चेंडू घेऊन येणार. आर्यन ठाकूरसाठी अतिशय सुरेख आणि आपण पाहू शकाल एक निर्धाव चेंडूची सांगता. निश्चितच या ठिकाणी आपण पाहू शकाल परत एकदा आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. अगदी विकेटच्या वरून जाणारा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. 4 षटकं संपली जात आहेत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या फक्त आणि फक्त 52च्या घरात. कारण आतापर्यंत एक पहिल्या चेंडूवरती खरंच एक मोठा फटका आला, परंतु त्याच्यानंतर स्वप्नील खार पाटीलनं टाकीगाव 11 टाकीगाव संघासाठी एक छानसं योगदान दिलं. इथं मात्र 5 निश्चितच चेंडूंमध्ये 3 सफलता प्राप्त केल्या आणि 7 धावसंख्या. इथं मात्र अतिशय सुरेख आपण पाहू शकाल शेतकरी कामगार पक्षाचे जासईमधील निष्ठावंत कार्यकर्ते आणि आमच्या ऑफिशियल्समधून उरणपंच असोसिएशनचे उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्याकडून मात्र प्रीतमदादा मात्र यांच्यासाठी अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या पुष्पगंधी शुभेच्छा आल्यात. या आयोजनाला सुद्धा शुभेच्छा आहेत. खंडेश्वरजी पाटील बोकडविरा यांचं शुभागमन आहे. रुपालीताई यांचंही शुभागमन या ठिकाणी आहे. या सर्व ग्रामपंचायतीच्या माजी आजी सर्व सदस्य आणि त्याचबरोबर सरपंच उपसरपंचांचं आम्ही मनस्वी सहर्ष स्वागत करतो आहे. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न होता. बॅटची मात्र कडा, बॅटची आणि बॉलचं मात्र समीकरण झालं नाही. 1 धावसंख्या पळून काढली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 1 वाढली. धावसंख्या धावपटलावरती 53, लॉस ऑफ 6 विकेट. पुढचा चेंडू शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू. गोलंदाजी मार्कवरती अमय पाटील. सांघिक शेवटचा आणि वैयक्तिक दुसरं. अतिशय सुरेख जोरदार अपील. अपीलला दिली दात. या वेळेला परतावं लागेल या फलंदाजाला. लेग बिफोर विकेट. या सत्रातील मला वाटतोय 3री पायचीच्या स्वरूपात सफलता प्राप्त होतोय टाकीगाव संघाला. अजून उल्लेख करेन शेतकरी कामगार पक्षाला मिळालेली संजीवनी म्हणजे प्रीतमदादा आहेत आणि किंबहुना या वटवृक्षाला परत एकदा पालवी ज्यांच्या कर्तृत्वानं कार्यकुशलतेनं नक्कीच अगदी या वटवृक्षाला आलेली आहे ती म्हणजे प्रीतमदादा म्हात्रे. आज युवकांना एकत्र करून संबंध या युवकांना प्रेरणादायी एक व्यक्तिमत्व प्रीतमदादा यांच्या अभिष्ट चिंतनाच्या पूर्वसंध्येला हात थाट संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे चषक 2025. या षटकातील पुढचा चेंडू अमय. अतिशय सुरेख हवाली पद्धतीचा चेंडू. आकुट टप्प्याचा चेंडू होता. लॉंग ऑफच्या दिशेनं टोलवलेला चेंडू. 1 धावसंख्या पळून काढली. 2री धावसंख्या सुद्धा या वेळेला होतोय का पूर्ण. 3ऱ्या पंचांची मागणी आहे. टीव्ही अंपायरकडे जाऊ. निर्णय निश्चितच आणि निश्चितच थर्ड अंपायर सुरेश म्हात्रे ऑन स्क्रीनवरती पाहतील. सुवर्ण मध्य साधतील. विचार आणि निर्णय आमच्यापर्यंत येईल. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. आपण ऑन स्क्रीनवरती पाहत आहात 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमानं. नवीन असणारे काही जर प्रेक्षक असतील तर त्यांनी आवर्जून या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की आपलं हक्काचं चॅनल यूट्यूबच्या माध्यमानं किंबहुना नॉट आउट आणि खरं तर अंपायरांची नजर मग ते रोहित सर असतील किंबहुना आमचे राजा सर असतील राजेंद्र घरत बाज की नजर. साईश म्हात्रे खेळतोय. या वेळेला मात्र 55 धावसंख्या धावपटालावरती आहेत. हलक्या हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न सफल होण्याचा प्रयत्न केला खरा परंतु अवांतर स्क्वेअर मारा. अगदी बॅटच्या टप्प्यात आला असता तर कार्यक्रम झाला असता या चेंडूचा. तसं झालं नाही. चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. 1 धावसंख्येने धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 56 लॉस ऑफ 6 विकेट. 6 बाद 56.
7/56. वैयक्तिक पहिलं, दुसरं आणि या वेळेला मात्र परत एकदा बॅक टू बॅक अमय गोलंदाजी मात्र थोडीशी खराब करताना दिसतोय. बंबावी पाड्याच्या मैदानावरती आत्ताच या सीझन मध्ये लास्ट मॅच मध्ये एक चांगलासा गोलंदाजीचा नजराना पेश केला होता, तोच अमय. आणि निश्चितच शेतकरी कामगार पक्षाचे छोटे मोठे सर्व कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांना उत्साह आहे दादांच्या वाढदिवसाचा. तर इथं रोशन भोपी आणि श्रीधर भुईर हे दोन युवा कार्यकर्ते आहेत. दादा तुम्हाला शुभेच्छा दिल्या जात आहेत या दोघांकडूनही. आज सर्वजण खरं तर शुभेच्छा देण्यासाठी उत्सुक असतील, कारण शेतकरी कामगार पक्षाची संजीवनी, एक संघर्ष योद्धा, एक कर्तव्यदक्ष, कृतिशील, कार्यक्षम असा पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्ष नेता आणि आम्हा सर्वांच्या हृदयाचं स्थान आदरणीय प्रीतम दादा यांच्या अभिष्ट चिंतनाचं औचित्य आहे. तर याच ठिकाणी आपण पाहू शकाल अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण का होणार, परतावं लागेल का, धावचीच्या स्वरूपात सफलता प्राप्त होतोय, परतावं लागेल या फलंदाजाला. बॅक टू पॅव्हेलियन. ती राहणी उच्च विचारसरणी. जे मात्र चॅरिटेबल ट्रस्टचं कोरोना काळातील कार्य सांगायला गेलं तर आपल्याकडे जे 40 फीट कंटेनर आहेत ना मित्रांनो, त्या 40 फीट कंटेनरांचे किट आम्ही नजरे देखत वाटप केलेले आहेत. घारापुरीला जाण्यासाठी कुणाला मदत करायचं असेल तर अशी मदत करता येत नव्हती, कारण हे किट काही ऑनलाईन पाठवता येऊ शकत नव्हते. अशा वेळेत तराफा भरून सर्व किट घारापुरीसारख्या ठिकाणी वाटप करणं, 7ही आदिवासी वाड्यांवरती वाटप करणं, अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. जसं कार्य तसा फटका होता. यावेळेला एक पलून काढली, गुड रनिंग बिटवीन म्हणावी लागेल. 2 धावसंख्या आणि तिसऱ्या धावसंख्येचा निर्वाला होईल का, इथं मात्र निश्चितच काय होतोय. इथं मात्र 2 धावसंख्येवरती समाधान आणि 2 धावसंख्येबरोबर या सत्राची समाप्ती जाहीर करतात क्वालिफाईड पंच. आणि या सत्राच्या समाप्तीनंतर जीपी फुंडे संघ पोहोचतोय 61च्या घरात 62 धावांचं आव्हान समोर असणार आहे टाकीगाव 11 टाकीगाव संघाला. डीजे जर आपल्याला माहित नसेल तर आवर्जून सांगेन, जे मात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत जनार्दन मोरू मात्रे आणि त्याचबरोबर पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्रजी माध्यमातील शाळा कार्यान्वित आहे. खरं तर सर्वसामान्य कुटुंबातील अनेक कुटुंबांना अतिशय अल्प दरात परवडण्याजोग इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच पी मुंबईकर इंग्लिश मीडियम स्कूल वेश्वी. सामाजिक कार्याचा आढावा घ्यायचा झाला तर जय म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट नावाच्या अनेक रुग्णवाहिका या उरणमध्ये फिरताना दिसतील. तर पाहूया आपल्याला चैतन्य आणि त्याचबरोबर निहाल सलामीची जोडी मैदानात उतरली जातोय. क्वालिफाईड ऑफिशियल्स राजेंद्र गरज सर मैदान सजवायला सांगा झटपट करण. बरोबर आता रात्रीचे 11 वाजून किंबहुना जो वेळ आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय 40-45 मिनिटं होत आहेत. लवकरात लवकर हे सामने संपतील. 1च्या अगोदर डे नाईट टुर्नामेंट्स 12च्या अगोदर पूर्ण होणं गरजेचं आहे. किंबहुना आज उद्घाटन सोहळ्याचा दिवस आहे. परत एकदा जाऊया
कॉम्बॉक्सकडे मात्र आवाज असणार आहे. कर्जतमधील आणि आपल्या रायगडमधील आणि तदनंतर या ठिकाणी निसर्गताई रोशन ढाके यांचे निसर्गताई रोशन ढाके यांचे यजमान आदरणीय रोशन ढाके सरांचं शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः त्यांचं मनस्वी मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जात आहे. खरं तर शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमानं उरणमधील सर्वात मोठी ग्रामपंचायत, खरं तर ज्या ग्रामपंचायतीला ISO मान्यांकन मिळालं आणि स्वच्छ सुंदर अशी ग्रामपंचायत ज्यांच्या नेतृत्वात या उरणच्या पूर्व विभागात पाहायला मिळाली ते आदरणीय रोशन ढाके. वेलकम, स्वागत आहे. आज 12 नंतर प्रत्यक्ष स्वरूपात प्रीतम दादांना शुभेच्छा दिल्या जातील. जाऊया परत एकदा. आवाजामध्ये बदल असेल, आवाज असेल. रायगडमधील एक महशूर आवाज, एक सुप्रसिद्ध आवाज, एक गोड आवाज, आवाज आहे समीर सोमणे सर. चला तर मैदान सजला जाईल तोपर्यंत निश्चितच आम्हाला प्रतीक्षा आहे ज्या क्षणांची. किंबहुना आता एवढा वेळ झालाय तर दादांना अगदी आवर्जून विनंती असेल की अजूनही 15 मिनिटं म्हणजे हा सत्र संपला की 12 नंतर चला गेम ऑन. महत्वाच्या सूचना आहेत. चेंडू ह्या अगोदरच अगदी त्यांची तपासणी करून घ्यायची आहे किंवा सिलेक्ट करायचे आहेत. त्याच्यासाठी अतिरिक्त वेळ खर्च करू नका. किंबहुना आता पुढचा टॉस असणार आहे. चला नागाव आणि मुलेखंड दोन्ही संघाच्या संघनायकांना रिक्वेस्ट असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. फर्स्ट क्वार्टर फायनल सामना 4 षटकांचा असेल आणि सेमीफायनल ही किंबहुना आयोजकांनी जर ठरविली असेल तर 3 षटकांची असेल सेमीफायनल लास्ट. तर चला मुलेखंड आणि त्याचबरोबर नागाव या दोन्ही संघाच्या संघनायकांना असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. O2 समी सर. हॅलो, प्रेक्षकांना विनंती आहे की डगआउटच्या समोर कोणी उभे राहू नये. खेळाडूंना सामना पाहू द्या. सहर्ष स्वागत पुन्हा एकदा सर्वांचं. 190 विधानसभेचा आश्वासक चेहरा अर्थातच संघर्ष योद्धा आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आणि पहिल्याच बॉलवरती नेहालच्या बॅटमधून चैतन्याच्या बॅटमधून निघालाय चौकार. बात आहे. दमदार असं नेतृत्व आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांची उपस्थिती आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. समोर खेचलाय, मिडॉनला क्लिअर केलं होतं परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा स्क्रीनच्या अगदी समोर पोहोचतोय. एकच धाव. किशोर घरत पहिले षटक घेऊन आलाय. GP क्लब हुंडे टीम कडून टाकीगाव 65 धावसंख्येचा पाठलाग करते. नेहाल नाईक आणि त्याच्या साथीला तो चैतन्य पाटील. नुकताच जी स्पर्धा झाली मैत्री चषक त्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन कमालीची कामगिरी राहिली होती चैतन्य पाटीलची. समोर किशोर. ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू, बॅटची कडा. किशोर घरातने काम तमाम केले. यष्टांच्या मागे होता कुणाल. मोठा धक्का टाकीगाव टीमला चैतन्याच्या स्वरूपात. बघाशी मी पाहिलं स्टेजवरती आतिश पाटील एक आपले त्यांचे पाठीराखे होते, त्यांनी तर टॅटू काढला हातावरती प्रीतमदादा यांचा. पाय एवढी चाहते एखाद्या नेत्याला जेव्हा युवकांची साथ मिळते. म्हणूनच बाळाराम पाटील साहेब यांची उपस्थिती लाभलेली. माजी आमदार साहेबांनी उल्लेख केला या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं की युवा शेतकरी कामगार पक्ष
कारण या सर्व आयोजकांकडे तुम्ही पाहाल तर सगळे युवा आहेत, युवक पॉवर, ज्यांच्याकडे यूथ पॉवर, जसा मगाशी नितेश पंडित सरांनी देखील उल्लेख केला की यूथ पॉवर आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांच्या समवेत आहेत आणि आज ते आपल्या समवेत वाढदिवसाचा एक जल्लोष या मुख्य मंचावरती नक्कीच पाहायला मिळणार आहे. फलंदाज बाद झालाय चैतन्य. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल यॉर्क करायचा होता. शॉर्ट मिड विकेटमध्ये बॉल फील्ड केला जातो. एक धाव फलकावरती जोडली जाते. पहिला सामना जिंकला होता तुषार स्पोर्ट्स मुळे खंडे. दुसरा सामना जिंकला होता जय दुर्गा नागाव. काय सामना झाला होता तो. 79चं टार्गेट चेस करायचं होतं. त्यानंतर मात्र जिंकला तो अजय 74 अक्कादेवी मोठी जुई. आणि हा चौथा सामना टाकीगाव विरोधात जीपी क्लब फुंडे. 65चा पाठलाग चालू आहे. किशोर घरतने आत्तापर्यंत धाबा केल्यात त्या 6. पंचांकडे जोरदार अपील किशोर आणि विकेट कीपर कडून, परंतु नाही, पंच इथे नाबाद घोषित करतायत. 62चं टार्गेट आहे. सलामीवीर चैतन्य पाटील माघारी परतलाय. टाकीगाव संघाचा महत्वाचा खेळाडू, त्याला बाद करण्यामध्ये यश मिळालं किशोरला. यश त्यांच्या मागे कुणाल, डेंजरस कस्टमर. बॅटिंगही चांगली केली कुणालने. 16 धावा त्याने कुठल्या होत्या. किशोरने सुरुवात केली, त्यानंतर कौशलने देखील आक्रमण केलं. 18 धावांचं पॉवर प्लेचं पहिलं षटक. ड्राईव्ह केलंय, ऑफ ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक. प्रेक्षकांची गर्दी सध्या तुम्ही क्रीडांगणावरती पाहताय. या स्पर्धेमध्ये प्रीतमदादा चषक 2025 पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि धाव फलक आहे 62 धावांचा पाठलाग करत असताना 1-7. जय दुर्गा नागाव दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. यस, जय दुर्गा नागाव टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. 4 षटकांचा सामना असेल. एक पॉवर प्लेचं षटक. पहिल्या ओव्हरमध्ये धावा अवघ्या आल्यात त्या किशोरच्या 7. त्याने बाद केलं चैतन्य पाटीलला. प्रेक्षकांची गर्दी पहा. उरणमध्ये स्पर्धा असल्यानंतर नितेश सर प्रेक्षकांची गर्दी नक्कीच असते. येस, वळूया प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये. 2 संघ आपल्या आमने सामने या ठिकाणी उभे सागतील. इथे आपण टॉस करणार आहोत आणि या टॉससाठी मी निमंत्रित करेन सन्माननीय लखपती पाटील साहेब आणि सागरजी गर्दे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या 2 संघांना या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत. शेतकरी कामगार पक्ष, युवक संघटना आणि युवकांच्या वतीनं आज 190 विधानसभेचा आश्वासक चेहरा प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त हा क्रिकेटचा महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. आणि हेड इज अ कॉल टेल. आपला निर्णय या ठिकाणी सांगायचा आहे. अगदी आपण दोन्ही संघाला या ठिकाणी शुभेच्छा देऊया. तुर्ताच लगेचच आपण या टॉस नंतर ज्या क्षणासाठी आणि जे सुंदर क्षण आपल्या मनामध्ये साठवण्यासाठी आजचा हा 4 दिवसाचा क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी रंगवलाय, त्या अर्थातच प्रीतमदादांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. तुर्ताच काही मिनिटाची वेळ, काही मिनिटाचा अवधी. आवाज ऐकूया परत एकदा रायगडचा लाडका आणि कर्जतचा आवाज समीरजी सोमणी सरांचा. खूप खूप धन्यवाद आतिशजी पाटील आणि त्याचबरोबर नितेशजी पंडित. धावांसाठी धाव सध्याच्या घडीला मात्र चालू आहे. सध्या धाव फलक आहे ते 11. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. साईश प्रयत्न चालू आहे टाकीगाव टीम कडून. अपील जोरदार आहे फुंडे संघाकडून, परंतु नाही, नाबाद घोषित केलाय. 62 धावांचा पाठलाग कंबर कसून सध्या गोलंदाजी चालू आहे. पहिल्या षटकात पहा 40+ आहे किशोर घरत. 40+ ची देखील स्पर्धा खेळला. मला असं वाटतं चॅम्पियन होता 40+. रायगड प्रीमियर लीग कदाचित असावं. काय षटक त्याने टाकलं पहिलं. एक्सपिरियन्स ऑलवेज मॅटर. कबर्सला फटका खेचला आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. 1 बाउन्स, चौकार.
आपल्या समवेत सर्वांचे लाडके आणि आज जी सत्कार मूर्ती आहे प्रीतमदादा म्हात्रे, अल्पावधीतच उरणकरांचं आणि 190 विधानसभेचं जे प्रेम तुम्हाला प्राप्त झालं, या सगळ्या यूथसाठी, सगळ्या मार्गदर्शकांसाठी आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी काय भावना व्यक्त कराल? शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत संघर्ष योद्धा चषक 2025 अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या या सर्व टीमसाठी झाल्या पाहिजे. आणि हे होत असताना खूप कमी दिवसामध्ये यांनी सर्व आयोजन, मला वाटतं एकदम नियोजनबद्ध आयोजन, त्याच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि खरोखर की ममताने देखील सांगितलं की चषक बघा, हे बघा, ते बघा, खूप सुंदर परीने सर्व केलेलं आहे. शेवटी मेहनत केल्यावर त्याचं फळ मिळतं, त्याचं हे द्योतक उदाहरण आहे. आणि मी नेहमी माझ्या तरुण सहकाऱ्यांना सांगत असतो की आत्ता आमची एकच इच्छा असते की भारताच्या टीममध्ये हे खेळाडू कुठेतरी दिसले पाहिजेत. आणि त्याचं उदाहरण आता एकटगरचा अमित असेल, दिघोड्याचा विश्वजित असेल, आणि अजून एका ठिकाणी मला वाटतं पुंड्याचा प्रथमेश म्हात्रे, बरोबर, हे तिघे तुम्ही बघा, दोघे जण हैदराबादच्या टीममध्ये गेले, तिथला कोणीतरी ॲक्टर आहे त्याच्यासोबत गेले, आणि एक जण हा अमित एकटगरचा भारताच्या टीममध्ये अभिषेक बच्चनच्या टीममध्ये गेला. एकदा जोरदार टाळ्या या तिघांसाठी झाल्या पाहिजेत. हीच इच्छा आमची असते आणि ही इच्छा तुम्ही पूर्ण करत चाललाय, त्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. कारण खेळामध्ये कसं, राजकारण असो, सामाजिक असो किंवा खेळामध्ये असो, हार जीत चालत असते, परंतु हारल्यानंतर खचून जाऊ नये आणि जिंकल्यानंतर उन्मत्त होऊ नये, या म्हणीप्रमाणे खेळ खेळायचे असतात. शेवटी आपण आपल्या भागाचं, आपल्या भारत देशाचं नाव पुढे जाण्यासाठी खेळत असतो. आणि कधी या खेळाडूंना आणि तुम्हाला अडचण असेल तर या प्रीतम म्हात्रेला हाक मारा, तुमच्यासाठी पहिला हजर असेल, हे देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि पुन्हा एकदा आयोजकांनी खूप चांगले खेळ इथे भरवलेले आहेत, आयोजन देखील खूप सुंदर आहे. आणि मला वाटतं हे सर्वच, हे ग्राउंड तुम्हाला कमी पडलं असं वाटतं मला. शेवटी एवढ्या मेहनतीने तुम्ही केलं आहे, त्याचं एक द्योतक उदाहरण आहे. पुन्हा एकदा माझ्या नावाने आपण हे चषक पूर्णतः शेतकरी कामगार पक्ष युवा पिढी खास करून यांनी जे भरवलं आहे त्यासाठी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो, धन्यवाद देखील देतो. आणि चालू झालेल्या नवीन वर्षाच्या देखील आणि कालच झालेल्या मकर संक्रांतीच्या देखील मनापासून शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच आपण सगळेजण जमलात, त्याबद्दल देखील धन्यवाद देऊन मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद दादा. मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करेन की आता फ्रंट स्टेजवर समोरच्या भागामध्ये कोणीच उभा नसेल किंवा समोरच्या कॅमेऱ्याच्या समोर कोणी येणार नाही. सर्व जे जण असतील ते मागच्या बाजूला असतील. बॅक स्टेजला आपण सगळ्यांनी जायचंय. स्टेजच्या पाठीमागे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण थांबायचं आहे. चालू सामन्याचा आनंद आपण या ठिकाणी घेत असताना शेतकरी कामगार पक्षाला ज्यानं नवसंजीवनी प्राप्त करून दिली आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक ऊर्जा प्रस्थापित करणारा हा 190 विधानसभेचा, आपल्या हक्काचा, आपल्या मातीचा, आपल्या जातीचा अशा दादांसाठी एकदा जोरदार जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करूयात. धावा संख्या 20, षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 20 धावा झाल्यात. मंचकावर आपण बघतोय शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्ते तथा उरण पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौभाग्यवती वैशालीताईंच्या शुभ हस्ते दादांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याप्रसंगी आरतीची ओवाळणी या ठिकाणी त्यांना समर्पित केली जाते आहे. तदनंतर
बोकळेबिरा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या शोभाताईंच्या शुभ हस्ते देखील या ठिकाणी अभिषेक चिंतन सोहळ्याप्रसंगी आरतीची ओवाळणी दिली जात आहे। तदनंतर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या रुपालीताई खांडेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते देखील या आरतीची ओवाळणी दिली जात आहे। तदनंतर सन्माननीय सौभाग्यवती स्मिताताई हरेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते देखील आरतीची ओवाळणी या ठिकाणी समर्पित केली जात आहे। या सर्व तमाम कार्यकर्त्यांचं प्रेम आहे। अगदी अल्पावधीतच हजारोंच्या संख्येनं कार्यकर्त्यांचा ताफा आजूबाजूला निर्माण करणारा 190 विधानसभेचा एक आश्वासक चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा दादांसाठी एकदा जोरदार जोरदार टाळ्यांची आपण मानवंदना देऊयात। साऊंड ऑपरेटर रेडी। तो एकटा नडला पण वाघासारखा भिडला, तो एकटा नडला पण वाघासारखा भिडला। खरं तर हा धुरंधर योद्धा स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या विचाराचा होता। अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा यशाचे गमक ज्यांनी शिकविलं त्या विवेक पाटील साहेबांच्या विचारातील व्यक्तिमत्व नाव आहे एक संघर्ष योद्धा प्रीतम दादा म्हात्रे। सर्वांनी अगदी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या ठिकाणी द्यायचा आहे। काउंटडाऊन सुरू होतोय। फक्त 2 मिनिटं सामना स्थगित राहील, प्रलंबित राहील। आपण जाऊया त्या वाढदिवसाकडे। आणि आता शेतकरी कामगार पक्ष युवकांच्या माध्यमानं शेकाप नेते रायगड जिल्ह्याच्या या सर्व युवकांच्या माध्यमानं उरण शेतकरी कामगार पक्ष युवा यांच्या वतीनं आजचा हा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम अभिष्ट चिंतन आहे दादांच्या वाढदिवसाचं। सर्वांनी अगदी तयारीत राहायचं आहे। काउंटडाऊन सुरू होतोय। साऊंड ऑपरेटर 9 आणि निश्चितच तर एका संघर्ष योद्ध्याला अभिष्ट चिंतन करताना त्या सन्माननीय उपस्थित सर्व क्रीडा रसिकांमध्ये सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये प्रचंड योगदान ज्यांनी दिलं अशा सर्वांचे लाडके लोकप्रिय व्यक्तिमत्व आदरणीय प्रीतम दादा म्हात्रे। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 Happy birthday।
तर अगदी दादा ऐन 25तील दिसावेत असे आहेत. आणि तदनंतर आध्यात्मिक क्षेत्राची ओळख करून देताना प्रीतम दादांचं आणि जय मात्रे चॅरिटेबल ट्रस्टचं योगदान महत्त्वपूर्ण राहिलं. चला मैदान सजवायचं आहे. अंपायर सामना स्टार्ट. स्कोर दोन्ही टीम पर्यंत पोहोचवतो. 62 धावसंख्येचं लक्ष आहे. धावा झाल्या त्या 26 आणि विजयासाठी गरज आहे ती 36 धावसंख्येची. षटकाराला तो स्वप्नील आणि नक्कीच नुकताच वाढदिवस संपन्न झालाय. यंदाच्या वर्षी तुम्ही ही स्पर्धा पाहताय. पुढच्या वर्षी या स्पर्धेचं रूप आणखी भव्य दिव्य असणार आहे. पुढच्या वर्षी 15, 16, 17, 18 तारखेलाच ही स्पर्धा होईल आणि ती स्पर्धा असेल तब्बल 2 लाखाची स्पर्धा. आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पुढच्या वर्षी देखील आयोजित करण्यात येईल. तब्बल 2 लाखाची स्पर्धा घेऊन येतील शेतकरी कामगार पक्ष आणि तारीख हीच असणार. तारीख हीच, क्रीडांगण हेच, औचित्य तेच, दादांचा वाढदिवस आणि आयोजक ही तेच. मॅचकडे आपण इथे वळतोय. दादांचा वाढदिवस आणि दादांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धावफलक 27-27. मैदानात स्वप्नील खार पाटील आणि त्याच्या साथीला आहे तो फलंदाज प्रपंचन. शुभेच्छा देण्यासाठी राकेश पाटील माजी सदस्य ग्रामपंचायत बोकडविरा यांच्याकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. सर्व अगदी महत्त्वपूर्ण शुभेच्छा देतील. ओ या वेळेला मात्र येतोय सरळ हिट केला जातोय. थेट टॉस बॉक्स मध्ये येतोय एक खणखणीत षटकार. षटकाराला गरज होती. षटकाराची 62 धावांचा पाठलाग करायची तर ही धावांची जमवाजमव करणं गरजेचं आणि तो षटकार पाहत थेट आला प्रीतमदादांच्या भेटीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला. षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलंय 33 वरती. विजयासाठी आता मात्र गरज असेल 29 धावांची. शॉट ऑफ लेनचा चेंडू उसळी मिळाली. गोलंदाजाची उंची आणि त्या उंचीचा फायदा मात्र इथे उचलला जातोय. संघर्ष योद्धा पुढच्या वर्षी 15, 16, 17, 18 तारखेला भव्य दिव्य रूपात ही मात्र स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला येणार आहे आणि स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल तब्बल 2 लाख रुपये. पाय टाकलेला चेंडू विकेट कीपर कुणाल मागे. चलाक चतुर कुणाल फलंदाज यष्टीचित्त्याने केलाय. नितेश सर, आयोजकांचं विशेष कौतुकच करायला हवं कारण हा वाढदिवस इथे साजरा केला जातो आणि तो देखील सपत्नीक. हा मला असं वाटतं योगायोग आहे. हे फार क्वचित वेळा असं घडत असेल की एखाद्या स्पर्धेमध्ये दादांचा वाढदिवस सपत्नीक साजरा केला जातोय. आणि त्याचबरोबर शुभेच्छा आहेत मोठी जो शेतकरी कामगार पक्ष युवांकडून दादांना भरभरून शुभेच्छा आहेत. फलंदाज बाद झालाय. कुणालने काय चालाखी दाखवली. विकेट कीपर नेहमी सतर्क असावा. यष्ट्यांच्या मागे थोडा चेंडू बाजूला गेला. बॅटरला वाटलं की थर्डमॅनच्या दिशेने चाललाय की काय. पाय त्याचे पुढे सरसावले आणि कुणालने काम तमाम केलं. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 62 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. धावफलक झाले ते 33 आणि आता 12 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र 29. दमदार क्रीडा स्पर्धा. 190 विधानसभेचा आश्वासक चेहरा संघर्ष योद्धा आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे. मी विनंती करतोय गेटवरून पब्लिकला विनंती करतोय की आपण बाजूला वा. यस
तुतारीवाले आणि फेटेवाले आपण बॅकस्टेज यायचं, ही एक सूचना आयोजकांकडून. 12 चेंडू विजयासाठी 29ची गरज. चेतनजी भेंडकळचे यांच्या वतीने देखील दादांना खूप खूप शुभेच्छा. अनेक जण इथे उपस्थित होत आहेत प्रीतम दादा यांना शुभेच्छा देण्यासाठी. किशोर आलाय, त्याच्यावरती हल्ला चढवलाय, मिड विकेटला पिकअप शॉट. फलंदाज स्वप्नील खार पाटीलच्या बॅटमधून षटकार. कमालीची बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला स्वप्नील खार पाटील. 3 चेंडू फेस केले, त्या 3 चेंडूमध्ये 2 षटकार आले त्याच्या बॅटमधून. टाकीगाव संघ, टाकीगाव विरोधात फोंडे चालू असलेला सामना. 62चं लक्ष आहे. किशोरच्या पहिल्याच चेंडूवरती जोरदार हल्ला. यॉर्क बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. वाडिश लॉंगांच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय, फेक करतोय, तयार होता दुसऱ्या धावेसाठी, पलटलाय, बॅकअप झालंय चुकीचं. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. तिसरेसाठी पलटायचं होतं परंतु नाही, थांबवलंय. 2 धावा. टाकीगाव विरोधात फोंडे. संघर्ष शिगेला आता पोहोचलाय. संघर्ष योद्धा चषकामध्ये 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल आता 41 वर. विजयासाठी आता गरज असेल ती 21 धावांची. 10 चेंडू 21 धावा. कोण जिंकणार, फोंडे की मात्र टाकीगाव? दोन्ही संघाचे पाठीराखे या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी या त्वरित. तुषार स्पोर्ट्स मुळेखंड विरोधात जय दुर्गा नागाव. पाय टाकला होता चेंडू, टॉस झालेला आहे. लॉंगांच्या दिशेने बॉल आणि फक्त एकच धाव, सिंगल रन. पहिल्या बॉलवरती किशोर गरजच्या विरोधात षटकार आला. त्यानंतर किशोरने देखील कमबॅक केलं. चर्चा होत असताना कुणाल आणि किशोरमध्ये 8 चेंडू 20ची गरज आहे. महत्वाचे 2 चेंडू आहेत किशोरचे. ठाऊक एक नौका गोलंदाज शेवटच्या षटकातील किशोरची दुसरं षटक मात्र इथे समाप्त होईल, म्हणूनच ही चर्चा चालू आहे. 8 चेंडू विजयासाठी 20ची गरज. पंडित सर. थँक्यू. तदनंतर जाऊया, सन्माननीय पाहुण्यांची मांदी आली कार्यक्रमातून प्रस्थान करतोय. खरं तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आवर्जून उल्लेख करेन कि अब जो हजारों साल साल के दिन हो 50,000, यही हमारी आरजू बाप्पा के चरणों में. जीवेत शरद शतम, शरदाच्या 100 चंद्रांचं दर्शन होवो ही श्रींचरणी प्रार्थना करून सर्व युवक या वेळेला प्रचंड ज्या उत्साहानं या ठिकाणी अभिष्टचिंतन करतायत दादांचं, तो प्रेम तुम्ही पाहू शकाल, ती निष्ठा पाहू शकाल. त्या दादांचा अभिष्टचिंतन या ठिकाणी करताना दिसत आहेत. आणि अगदी आवर्जून उल्लेख करेन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणाऱ्या त्यांच्या सौ ममताताई आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान. येत्या 18 तारखेला तर त्यांचं येणं निश्चितच या ठिकाणी असेल, परंतु तरी मॅच चालू करा, कारण सीमारेषेच्या बाहेर दोन्ही कार आहेत. 8 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 20 धावांची. किशोर घरात. अमय तयार होता परंतु 1 मिनिट. 9 चेंडू 20 धावांची गरज. 9 चेंडू 20 धावा. आणि निश्चितच खरं तर टॅटू ज्या दादांच्या अगदी छानशा येस ब्लड स्केच केलेली आहे आपल्या मनगटावरती. निर्धाव चेंडू टाकलाय तो किशोर घरातने. आता एक क्वेश्चन आहे, 8 बॉल 20 धावा करायचेत. प्रचंड गर्दी आहे स्टेजच्या समोर, सर्वांची गडबड मात्र चालू आहे. दादांना शुभेच्छा देण्यासाठी सगळेजण पुढे सरसावलेत. अमय सध्या फलंदाजी करतोय, किशोर गोलंदाजी करतोय. 8 चेंडू 20 धावा करायचेत. फ्लाईट दिली होती, फसवा चेंडू. क्या बात. समीर सर, खरं तर कार्यकर्त्यांनी त्यांच्या रक्तातून बनविलेली स्केच आज दादांना दिली जाते. काय निष्ठा, एवढी प्रचंड निष्ठा ज्या सर्व कार्यकर्त्यांकडून पाहायला मिळतोय. आणि किंबहुना ती स्केच दादांकडे सुपूर्द करताना एक खरं तर हे चित्र प्रत्येकाने पाहायला हवं तरुणाने. तेव्हा ही ब्लड स्केच जेव्हा दादांना देण्यात आली, दादा ती ब्लड स्केच पहिल्यांदा कोणाकडे घेऊन गेला असेल तर आपली धर्मपत्नी. हे खरोखरच शिकण्यासारखं आहे. महिलांचा सन्मान,
येस, माझी ती लक्ष्मी आणि आहे. खरं आवर्जून सांगेन की ही कार्यकर्त्यांची जी नाते आहेत ना, ही रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत. म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी परत एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद दादांच्या अभिष्ट चिंतनाला, आणि त्या कलाकाराचं सुद्धा कौतुक आहे. शेवटचा चेंडू देखील आला निर्धाव. मागचे 3ही चेंडू निर्धाव आलेले आहेत आणि आता 6 चेंडू विजयासाठी मात्र गरज आहे ती टाकीगाव संघाला 20 धावांची. सहा चेंडू विजयासाठी मात्र 20 धावांची गरज. आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात येथे साजरा करण्यात आला. असं म्हणतात, कुछ लोग ठोकर खाकर बिखर जाते और कुछ लोग ठोकर खाकर निखर जाते. दादा त्यामधले आहेत. पुनरागमन होईल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. 6 चेंडू आणि विजयासाठी 20 ची गरज. सहा चेंडू विजयासाठी 20 ची गरज. पहिला चेंडू वाईट ने इथे सुरुवात करतोय गोलंदाज विशाल. 6 चेंडू 19 ची गरज. सहा चेंडू विजयासाठी 19. अद्यापही प्रीतमदादा म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक जण इथे उपस्थित होत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. फुलटॉस बॉल कव्हर्सला फटका खेचलाय. अडू शकणार नाही चेंडू क्षेत्ररक्षक. बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार पॅरलल स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावा मिळतील टाकीगाव संघाला. विजयासाठी 13 धावांची गरज आहे. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर मात्र हा षटकार. आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांचा वाढदिवस मोठ्या थाटाने इथे साजरा करण्यात आला. युवा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सर्व युवा शिलेदार ब्लड स्केच हा प्रदान करण्यात आला दादांना. किती प्रेम आहे दादांवरती. 5 चेंडू विजयासाठी मात्र गरज आहे ती आता 13 धावांची. अच्छा, रात्रीतील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना इथे रंगतोय. चला, विजयासाठी 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. आता सामना थांबू नका, लगेचच मॅच खेळा. 5 चेंडू 13 ची गरज. फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाले, दुसरीसाठी पलटलाय. फेक होईल. 2 धावा इथे घेतल्या. चांगली रनिंग, चांगली रनिंग. थोडा इंजर्ड आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की खेळाडू कक्षाच्या समोरून आपण थोडे दूर व्हा. चला, बाउन्सरना विनंती असेल, 90 क्रमांकाची झिपर परिधान केलेले प्रेक्षक, समोर असणारे सर्व प्रेक्षक, आपण प्लीज
सीमारेषेच्या रोपच्या बाजूला व्हायचं आहे आणि खेळाडू कक्षाच्या समोरून थोडे दूर व्हा. आयोजक मंडळी स्थित आहे, त्यांना विनंती आहे की आता आपण दूर व्हा. सामना पाहू द्या खेळाडूंना, कारण एक रोमहर्षक सामना घडतोय. नेट टू नेट फाईट आहे. वन साइडेड असतं तर त्यांनी टेन्शन घेतलं नसतं. 4 चेंडू 11ची गरज. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. गती कमी केली होती विशालने. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, एक व्हाईट बॉल देखील आला होता, त्यानंतर डबल आले. हा चेंडू निर्धाव आणि आता गरज आहे विजयासाठी. 3 चेंडूंमध्ये 11 धावांची कंपल्सरी चेसिंग. स्वप्नील खार पाटील आणि त्याला साथ देतोय तो अमय. नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील उभा आहे. अमयच्या बॅटमधून षटकार जरूर आला आहे. 3 चेंडू विजयासाठी 11 करायचे आहेत. टाकी गावला उडवला बॉल, कव्हरला फिल्डर आहे आणि त्याने केले प्रयत्न. लाजवाब झेल. वॉट अ कॅच. अफलातून. परत एकदा रिक्वेस्ट आहे, विश्वजित घरात चला त्या समोरच्या सर्व प्रेक्षकांना, समोर असणारे सर्व प्रेक्षक, या प्रेक्षकांना प्लीज एक रिक्वेस्ट आहे की आपण सीमारेषेच्या अगदी दुरून या सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. काय सामना घडतोय सध्याच्या घडीला. टाकीगाव आणि त्यांच्या विरोधात फुंडे या 2 संघादरम्यान आजचे सगळेच सामने. पहिला सामना अगदी आपण पाहिला, थोडा एकतर्फी झाला जरूर, परंतु संघर्ष केला तो नक्कीच पिरकोन संघाने, परंतु धावा फार कमी होत्या. त्यानंतरचे 3ही सामने नेट टू नेट फाईट. संघर्ष शिगेला पोहोचलाय. संघर्ष योद्धा चषकामध्ये. 2 चेंडू विजयासाठी 11. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. आत्ता शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. सुरुवातीला असं वाटलं की सहजरित्या सामना टाकीगाव संघ जिंकेल, परंतु काय गोलंदाजी राहिली विशालची. काय झेल मात्र घेतला कौशलने आणि ते विजय होतोय. रोमहर्षक विजय प्रस्थापित केलाय जीपी क्लब फुंडे संघाने. जीपी क्लब फुंडे संघाचं अभिनंदन आणि पुढील स्पर्धांसाठी टाकीगाव संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तर जाऊया परत एकदा एक महत्वाची अनाउन्समेंट या ठिकाणी होतोय. श्री अक्कादेवी सामाजिक सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ मोठीजुई आयोजित स्वर्गीय सुरेश शेठ राऊत यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं एक सरपंच ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 2025 मर्यादित षटकांचा प्रकाश झोतातील क्रिकेटचं दैदिप्यमान देखणा थर्रार आपल्याला पाहायला मिळेल. 22, 23, 24, 25 अशा 4 रात्रीत रंगणारा खेळ हा क्रिकेटच्या रणमैदानावरचा द्वंद्व असणार आहे. मालिकावीरसाठी बाईक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, गोलंदाज क्षेत्र आणि फलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल, तर क्षेत्ररक्षकासाठी एक ब्रँडेड नामांकित कंपनीचे शूज असतील. प्रवेश फी फक्त 13,000 असणार आहे आणि पहिल्या क्रमांकासाठी 1,00,000, दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000, तिसऱ्या क्रमांकासाठी 25 आणि चौथ्या क्रमांकासाठी 25,000 रुपयाची धनराशी असेल. संपर्क साधायचा असेल तर स्वप्नील भोईर, परेश बंडा आणि मयूर बोपी मोठीजुईमधील 3 एक मुख्य आयोजक आहेत, त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर चला आपण जवळजवळ 50वी अनाउन्समेंट आहे की अगदी सीमारेषेच्या जवळ थांबू नका, सर्वांनी बाहेर व्हायचं आहे. नागाव आणि त्याचबरोबर मुळेखंड अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. 4 षट रमाकांत पाटील, आपल्याला विनंती असेल प्लीज आपण मॅन ऑफ द मॅच साठी प्रेझेंटेशन बॉक्सकडे जाऊया, ज्या ठिकाणी आपल्याला अतिश पाटील ऐकायला मिळतील.
चला रमाकांत पाटील आपल्याला विनंती केली जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे कौशल. कौशल जीपी फुंडे टीमचा कौशल 1 डाऊन साठी आला होता. हा एडिटर होता ज्यांनी अगदी उगवत्या ताऱ्यानं खरं तर या ठिकाणी जीपी फुंडेचा तारणारा ठरला. फलंदाजी करताना उंच पुरे फटके घेतले. तो ठरला या आजच्या रजनीतील साखली शेवटच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच कौशल. वेल प्लेड, खूप छान. रमाकांत पाटील आपल्याला विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी दिला जातोय. खरं तर बोकडविरा ग्रामपंचायतीच्या सरपंचा सौ अपर्णादा यांच्याकडून एक ब्रँडेड टी शर्ट, तदनंतर MS विराट ओनर मयूर म्हात्रे यांच्याकडून दिल्या जात आहेत इनर आणि त्याचबरोबर ड्रिंक. तर विकेट हॅट्रिक साठी परत एकदा 3000 येत आहेत. प्रीतम म्हात्रे व्हेंडकल यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 3000. नावात किती साम्य पहा. बेंडकलचे प्रीतम म्हात्रे यांच्या वतीने पारितोषिक आलंय. मारून मॅचचा किताब कौशल. या कौशलला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातो आहे. रमाकांत पाटील पंचायत समिती माजी सदस्य कोपरोली मतदारगण यांच्या पवित्र शुभहस्ते आणि प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी माध्यमिक शाळा मोठी जुईचे वाईस चेअरमन पप्पू सूर्यराव वेलकम, स्वागत आहे. स्टेपार एंटरटेनमेंटचे चीफ कोरिओग्राफर आपल्याला विनंती असेल या ठिकाणी कल्पेश आपली प्रतीक्षा करतोय तर प्लीज पप्पू सूर्यराव वेलकम. चला लगेचच मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका. संघर्ष योद्धा चषक शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृती स्पर्धा आणि आजच्या रजनीतील दुसऱ्या फेरीतील हा सामना तुषार स्पोर्ट्स मुळेखंड विरोधात जय दुर्गा नागाव. सोनारी शेतकरी कामगार पक्ष चिटणीस आदरणीय प्रशांतजी तांडेल